गुड मॉर्निंग. मार्च चालू आहे, भरपूर टार्गेट आहेत सर्व सेल्सवाल्यांना आणि त्या टार्गेटनुसार तुम्हाला पण भरपूर फोन येत असतील का इन्शुरन्स घ्या. मग याच्यामध्ये सेलिंग पण होते इन्शुरन्सची आणि मिस सेलिंग पण होते. तर आपल्याला याच्यापासून कसं वाचायचं आहे इकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आता रिसेंटली लास्ट वीकला माझ्याकडे क्लायंट आले होते, त्यांना पॉलिसी विकली मॅच्युरिटी बेनिफिटच्या नावाने आणि ती पॉलिसी मी मागवली, त्यांची चेक केली तर त्या पॉलिसीमध्ये आहे का 50,000 रुपयाचा प्रीमियम तुम्हाला वर्षाला भरायचा आहे, 10 वर्ष भरायचा आहे आणि 10 वर्षानंतर तुमचा जो काही प्रीमियम आहे तो तुम्हाला परत मिळणार. मग ती पॉलिसी चेक केली तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं का 10 वर्ष तुम्ही प्रीमियम भरतायत, तुम्ही जर 11व्या आणि 12व्या वर्षी सरेंडर पॉलिसी केली तरच तुमचा प्रीमियम तुम्हाला परत मिळणार. आणि तो जे बोलतायत 110%, 115% परत मिळणार आणि आपण एवढ्याच याच्यात आपण हवेत जातो, अरे वा किती भारी पॉलिसी मला मिळालेली आहे. मग जेव्हा तुम्हाला PDF पाठवतात तेव्हा ती वाचत जा, नाहीतर मग गोची होऊन जाते. आता ती 110%, 115% जे काय आहे ते 11व्या 12व्या वर्षी त्या पॉलिसीमध्ये मिळणार होते. आता जसं 11व्या 12व्या वर्षी संपलं, 13व्या 14व्या वर्षी ती जी सरेंडर व्हॅल्यू आहे ही कमी कमी होत लास्टला त्यांनी पॉलिसी 70 वर्षापर्यंत घेतलेली. तर 70 वर्षाला जर त्यांनी ती पॉलिसी सरेंडर केली तर त्यांना फक्त 15,000 रुपये मिळणार. मग हे जे मॅच्युरिटी बेनिफिट वगैरे आहे हे सांगतात ना, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपण पॉलिसी घेतो. काही तर दिग्गज लोक ऑनलाईन कोणाचा फोन येतो, अननोन पर्सन कोणाचा फोन आला त्याच्याकडून घेतली. तर याच्यामध्ये भरपूर आहे. आता नोन पर्सन अननोन पर्सन कोणी पण असू दे, तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. जेव्हा पण तुम्हाला हे कोटेशन पाठवतात तर ते कोटेशनचे इम्पॉर्टंट जे मॅटर आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे. ते स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ते एक ॲप्स आहे, AI जनरेटेड AIचंच ॲप्स आहे, जसं ChatGPT आहे, तुमचं जेमिनी आहे गुगलचं, तसंच एक ॲप आहे किंवा तुम्ही त्या AI ChatGPT किंवा याच्यामध्ये पण ते ॲक्टिव्हिटी करू शकता. तर मी एक ॲप आहे, स्पेलिंग सांगतो तुम्हाला, CLAUDE हे गुगल प्ले स्टोर सर्वकडे तुम्हाला मिळेल. ॲप स्टोअर किंवा गुगल प्लेला तुम्हाला हे ॲप्स मिळेल, CLAUDE. तर ह्या ॲप्स डाउनलोड करायचे आणि ज्या त्या इमेजेस आहेत त्या तुम्हाला या सर्व ॲप्समध्ये अपलोड करायच्या आणि कमांड द्यायचे का स्टडी दिस पॉलिसी अँड हाऊ मच रिटर्न वी गेट ऑन मॅच्युरिटी अँड दिस पॉलिसी इज वर्थ फॉर मी, असं करून एक कमांड द्यायचं आहे. तुम्हाला कम्प्लिटली डिटेल या पॉलिसीची येऊन जाईल का बाबा नक्की पॉलिसी काय आहे, किंवा त्या कमेंटमध्ये अजून लिहा का गिव्ह सोल्युशन, बेटर सोल्युशन, तर ते सोल्युशन पण येईल तुम्हाला. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. जेव्हा पण पॉलिसी तुम्ही घेणार, कोणती पण असू दे, इन्व्हेस्टमेंट प्लस रिटर्न असू दे, प्लस टॅक्स फ्री असू दे, 10 वर्ष भरा, 20 वर्षात मिळेल, 5 वर्ष भरा, लाईफ टाईम मिळेल, जे काय असेल, तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पहिला करायची आहे. जी PDF फाईल येते तुम्हाला कोटेशन देतात ते, ती PDF फाईलचे इम्पॉर्टंट मॅटर स्क्रीनशॉट घ्यायचे, ह्या CLAUD या ॲप्समध्ये ॲड करायचे आणि तुम्हाला चेक करायचं, कमेंट द्यायचं का बाबा मला सोल्युशन पण द्या आणि ही पॉलिसी माझ्यासाठी वर्थ आहे का, स्टडी करा, काय रिटर्न आहेत, अशा प्रकारे कमांड देऊन ही पॉलिसी चेक करायची. तुम्हाला पूर्ण डिटेल येईल का बाबा नक्की ही घेऊ का नको. तर इन्शुरन्स घेण्याच्या अगोदर तुम्हाला जी PDF फाईल येते त्याची ही प्रकारे ॲक्टिव्हिटी करायची आहे. मग जर ही ॲक्टिव्हिटी केली त्याच्या समजलं बाबा चांगली आहे तर घ्या, नाही चांगली आहे तर नका घेऊ. धन्यवाद.